टाटा मोटर्सच्या शेअर होल्डर्ससाठी खूप मोठी न्यूज आहे. इकडे मी तुम्हाला सांगणार आहे 5 अशा गोष्टी जे तुम्हाला जाणून घेतले पाहिजेत. पहिलं म्हणजे टाटा मोटर्स आता 2 बिझनेस मध्ये स्प्लिट होतात. एक बिझनेस आहे सीव्ही म्हणजे कमर्शियल व्हेकल आणि दुसरा बिझनेस आहे पीव्ही म्हणजे पॅसेंजर व्हेकल. टाटा मोटर्सच्या शेअर होल्डर्सला दोन्ही बिझनेसेसचा एक शेअर मिळेल. करंटली टाटा मोटर्सचा 61% बिझनेस पॅसेंजर व्हेकल मधून येतो आणि 39% बिझनेस कमर्शियल व्हेकल मधून. आणि जर आपण प्रॉफिट्स बद्दल बोललो तर 85% कॉन्ट्रीब्युशन पॅसेंजर व्हेकल्स मधून येतो आणि 15% कमर्शियल व्हेकल्स मधून. आता डीमर्जर नंतर टाटा मोटर्सचा डीव्हीआर डिफरन्शियल वोटिंग राईट्स म्हणजे भिन्न मतदान हक्क डिलिस्ट केला जाईल. आणि जर तुमच्याकडे डीव्हीआर असेल तर टाटा मोटर्स तर्फे 10 डीव्हीआर ऐवजी 7 शेअर्स दिले जाईल. बरेच एक्सपर्ट्स असं म्हणतायत की ह्याने टाटा मोटर्सची व्हॅल्यू अनलॉक होऊन जाईल जेणेकरून शेअर प्राइसेस वाढतील. आणि काही लोक ह्या गोष्टीवर अग्री करत नाहीयेत. तर आता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की ह्या न्यूजने टाटा मोटर्सच्या स्टॉक प्राइसवर लॉंग टर्म काय इम्पॅक्ट पडेल.